student, we learn today the new topic. The name of the topic is the determinant. Student, our chapter is linear equation in variable. It contain new topic is the student determinant. We have to learn what is mean by determinant actually. Now students, see here. A, B, C, D. A, B, C, D. काय थे? ABCD तुम्हाला वाटत असेल student, these are the alphabets from the ABCD. But student, we take ABCD are here the any numbers. ABCD are any 4 numbers. Student, हे ABCD कोणतेही 4 नंबर्स आहेत, पण आता यांच्यापासून आपल्याला स्टुडंट डिटर्मिनंट तयार करायचा आहे. नंबर पासून डिटर्मिनंट तयार होत असतो. कसा दिसतो आपल्याला डिटर्मिनंट बघून घ्या. ABCD, we can arrange these numbers in the columns and rows. Students, see here, this is the row, horizontal line is the row. Student, is a horizontal, it is a horizontal. Student, is a vertical, this is a vertical. Okay. स्टुडंट, अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं अरेंजमेंट करायचंय. कोणते पण नंबर्स आहेत हे. रोज हॉरिझॉन्टल आर रोज. सो स्टुडंट, दिस टू आर दी रोज अँड स्टुडंट व्हर्टिकल इज अ कॉलम. स्टुडंट, हे कॉलम्स आहेत. किती रोज आहेत स्टुडंट या ठिकाणी? 2 रोज आहेत. ओके. किती कॉलम्स आहेत स्टुडंट? 2 कॉलम्स आहेत. म्हणजे 2 रोज अँड 2 कॉलम्स आर हिअर. आणि स्टुडंट 10th स्टँडर्डला शिकत असताना आपल्याला 2 रोज आणि 2 कॉलमचा स्टडी आहे. 2 रोज आणि 2 कॉलमचा स्टडी आपल्याला स्टुडंट 10th स्टँडर्डला आहे. 3 रोज अँड 3 कॉलमचा स्टडी आपल्याला 11th स्टँडर्डला आहे. ओके. चला तर मग स्टुडंट आपण याबद्दल बघूयात. काय डिटर्मिनंट? वी टेक एनी 4 नंबर्स, अरेंज इन द रोज अँड द कॉलम्स, बट स्टुडंट देअर वी वॉन्ट द 2 वर्टिकल लाईन्स. मीन स्टुडंट लाईक दिस. A, okay, C, B, D. A, B, C, D. स्टुडंट, अशा पद्धतीने स्टुडंट आपण याला अरेंज केलंय. दिस 2 वर्टिकल लाईन्स रिप्रेझेंट द डिटर्मिनंट. हे आतमध्ये स्टुडंट 4 नंबर आपल्याला रोज आणि कॉलम्स मध्ये आपल्याला अरेंजमेंट करायचे. पण स्टुडंट ते अरेंजमेंट केल्यानंतर अशा 2 वर्टिकल लाईन्स देखील आपल्याला द्यायच्यात. आणि स्टुडंट, ह्या 2 वर्टिकल लाईन्स represent as a determinant. Okay. Student, this determinant name as. Okay. ह्याला आपण D नाव दिले. D is the first letter of the determinant word. So here is a D. But determinant ला आपण capital letters कोणतेही नाव देऊ शकतो. A, B, C, D, P, Q, R. म्हणजे तुम्हाला वाटेल ते द्या, पण स्टुडंट कॅपिटल लेटर मध्ये नाव द्या. कशामध्ये द्या नाव? कॅपिटल लेटर मध्ये नाव द्या. सो डी इज इक्वल टू डिटर्मिनंट ABCD अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे काय असतं तुम्हाला समजून गेलं की 4 नंबर्स आहेत की त्यांना तुम्ही रोज आणि कॉलम्स मध्ये अरेंजमेंट केले. अँड स्टुडंट, दॅट इज द डिटर्मिनंट. आता स्टुडंट, ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करणार कसं? ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करणार कसं? आणि स्टुडंट, हा डिटर्मिनंट आहे म्हणजे नेमकं काय आहे? ओके. हे पण खूप महत्वाचा स्टडी आहे. पण स्टुडंट, आता 10th स्टँडर्डला फक्त एवढं लक्षात घ्या, ह्याला सॉल्व्ह आपण कसं करणार. ठीक आहे. ओके. इक्वल टू सॉल्व्ह करण्याची मेथड स्टुडंट लक्षात घ्या की ए आणि डी. बघा कोणती पेअर घेतली स्टुडंट, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ए आणि डी स्टुडंट. ओके. ए आणि डी याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ए आणि डी पहिल्यांदा याच मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचंय. ए आणि डी करा. ए इंटू डी. जर ए इंटू डी एडी, जर स्टुडंट ए च्या जागेवर जर 2 असेल आणि डी च्या जागेवर जर 3 असेल तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन 6 आलं असतं, कारण 2 3 जा 6. करेक्ट. पण ए आणि डी चं मल्टिप्लाय करू शकत नाही बिकॉज दीज आर द व्हेरिएबल्स. ओके. सो यांचं मल्टिप्लिकेशन असंच येणार. ए इंटू डी म्हणजे एडी मायनस स्टुडंट बी इंटू सी. आता ह्या दोघांचं मल्टिप्लाय. बी इंटू सी इज अ बीसी. B into C, BC. So D is equal to AD minus BC. समजून गेले स्टुडंट. आता AD हा काय नंबर आहे स्टुडंट. हा
पण आता एक्झाम्पल नंबर नाहीये, म्हणजे 16, 15 असं नाहीये. त्यामुळे स्टुडंट याचा सबट्रॅक्शन आपल्याला करता येणार नाही. पण अशा पद्धतीने स्टुडंट आपल्याला सॉल्व्ह करायचंय. चला तर स्टुडंट याचं एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज बी एक्झाम्पल्स. Okay, we take one example, student. Here B is a determinant. Here are the numbers 2, 3, 4 and 1. Okay, so student is equal to, how we solve it, student? Do the multiplication of these two first. 2 into 1. Okay, minus, student, आता ह्या दोघांचं मल्टिप्लाय 4 into 3, 12. So 2 into 1 is a 2 and minus this is a 12. So student, 2 minus 12 is a minus 10. So student, it is a value of B. And student, this is the determinant. B is equal to minus 10 is the value of the determinant. पण student, मला ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं आहे की सर आपण हे सॉल्व्ह करत असतो, आपल्याला लास्टला आन्सर भेटतं B is equal to minus 10. हे आन्सर काय आहे स्टुडंट आपल्याकडे? हे आन्सर काय आहे? हे पेन्सिल आहे, पेन आहे, ट्रायंगल आहे, काय आहे स्टुडंट? तर सगळ्यांना सांगण्यात येतंय हे जे आन्सर येतं ते असतं एरिया ऑफ पॅरेलेलोग्रॅम. काय असतं स्टुडंट? एरिया ऑफ द पॅरेलोग्रॅम. म्हणजे स्टुडंट दिस आन्सर काय असतं? डिटर्मिनंटचं आन्सर काय असतं? तर स्टुडंट एरिया ऑफ पॅरेलेलोग्रॅम. स्टुडंट 10th स्टँडर्डला तुम्हाला हे कोण सांगणार नाही, पण जे स्टुडंट मॅथमॅटिक्स मध्ये पुढे जाणार आहेत, की ज्यांना IIT करायचंय, ज्यांना CET करायचंय, इंजिनिअरिंग करायचंय, टॉप कॉलेजमधून करायचंय महाराष्ट्रामधल्या, तर स्टुडंट त्यांनी आतापासून या गोष्टी लक्षात ठेवा की डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असतो म्हणजे ते दुसरं तिसरं काही नसून स्टुडंट ते असतं एरिया ऑफ द पॅरेलोग्रॅम. काय असतं स्टुडंट? एरिया ऑफ द पॅरेलोग्रॅम. वा. आणि स्टुडंट सॉल्व्ह कसं करायचंय बघा. पहिल्यांदा हेच मल्टिप्लिकेशन आधी करायचंय. हे मल्टिप्लिकेशन आधी मायनस नंतर हे मल्टिप्लिकेशन. जे आन्सर येतं स्टुडंट ते असतं एरिया ऑफ द पॅरेलोग्रॅम. ओके, नाव स्टुडंट अशा टाइपचे एक्झाम्पल भरपूर सगळे आपल्या प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मध्ये आहेत. पण स्टुडंट थेरीचा पार्ट आपण बघतोय त्यामुळे पुढे जाऊयात. आता स्टुडंट की हे जे डिटर्मिनंट आहे की याचा डिटर्मिनंटचा उपयोग करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे स्टुडंट सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस स्टुडंट जे इक्वेशन्स आपण कशाने सोडवले? आता आधी ग्राफिकल मेथडने स्टुडंट आपण सोडवले आहेत. 10th स्टँडर्डला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी स्टुडंट मेनली 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड ती म्हणजे ग्राफिकल मेथड की जी स्टुडंट आपली झाली. ग्राफिकल मेथड स्टुडंट आपण शिकवली, आपली झाली, तुम्हाला परफेक्ट येते. आणि स्टुडंट सेकंड मेथड म्हणजे डिटर्मिनंट मेथड. ओके, तर स्टुडंट ही डिटर्मिनंट मेथड जी आहे त्या मेथड मध्येच आपण यूज करतो तो म्हणजे क्रॅमर्स रूल. पाहून घ्या स्टुडंट, बरेच जण असे म्हणतात की ह्या मेथडला क्रॅमर्स रूल मेथड नाव आहे, पण स्टुडंट ती मेथडचं नाव खरं डिटर्मिनंट मेथड आहे आणि त्या डिटर्मिनंट मेथड मध्ये क्रॅमर्सचे फॉर्म्युले वापरतो म्हणून त्याला म्हणायचं आपण क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल यूज करतो पण ऍक्च्युअली स्टुडंट नेम ऑफ द मेथड इज द डिटर्मिनंट मेथड. आता या डिटर्मिनंट मेथडची प्रोसेस कशी आहे, त्या डिटर्मिनंट मेथड मध्ये काय वापरतात ते आपल्याला पाहायचं आहे. लेट्स नाव स्टुडंट बघा काय पाहणार आहेत स्टुडंट. चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करा. लेट a1x प्लस b1y इक्वल टू c1. बघा a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. एनी जनरल लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. जनरल का बोललो स्टुडंट? a1 b1 c1 हे नंबर्स आहेत पण तिथे त्या जागी तुम्हाला असे कॉन्स्टंट दिलेत, हे स्पेसिफिक सांगता येत नाही म्हणून. ओके, a2x प्लस b2y is equal to c2. Student, this is the equation number 1. Equation 1 and equation 2. Okay, a1x plus b1y equal to c1, a2x plus b2y is equal to c2. आता स्टुडंट की आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे डिटर्मिनंट मेथडने, त्यामध्ये यूज करायचे क्रॅमर्स रूल. ओके, तर यापासून आपल्याला डिटर्मिनंट मेथडने जर सॉल्व्ह करायचे स्टुडंट एक्झाम्पल, तर आपल्याला 3 गोष्टींची स्टुडंट आवश्यकता लागते. ते म्हणजे आपल्याला माहिती असावा लागतो डी, आपल्याला माहिती असावा लागतो स्टुडंट dx,
आपल्याला माहिती असावा लागतो स्टुडंट dy. ओके स्टुडंट, आपल्या इक्वेशन्स मध्ये x आहे म्हणून dx, आपल्या इक्वेशन मध्ये y आहे म्हणून dy. ओके आता एक लक्षात घ्या, ऍक्च्युली d काय आहे, ऍक्च्युली dx काय आहे आणि ऍक्च्युली dy काय आहे. हे तिघ पण स्टुडंट कोण आहेत, तर तिघ सुद्धा डिटर्मिनंट आहेत. तिघ कोण आहेत स्टुडंट, तिघ पण स्टुडंट डिटर्मिनंट आहेत. पण आता डिटर्मिनंट लिहिणार कसे, मग एक लक्षात घ्या, डी लिहून दाखवतोय स्टुडंट तुम्हाला. डी इज द डिटर्मिनंट. मग डी कसा स्टुडंट बघून घ्या. एक्स चे कोइफिशियंट्स A1 आणि A2. एक्स चे कोइफिशियंट्स A1 A2 म्हणजे स्टुडंट इथे येणार A1, इकडे येणार A2. बघा A1 A2. स्टुडंट वाय चे कोइफिशियंट B1 B1 आणि B2 म्हणजे स्टुडंट की हे कोण आहेत, लक्षात आला असेल तुमच्या आता, हे आहेत कोइफिशियंट ऑफ एक्स. स्टुडंट हे कोण आहेत, कोइफिशियंट ऑफ वाय. कोइफिशियंट ऑफ एक्स अँड कोइफिशियंट ऑफ वाय हे म्हणजे डी स्टुडंट. पण तुम्ही जरूर लक्ष द्यायचे स्टुडंट की एक्सच्या खाली एक्स पाहिजे, वायच्या खाली वाय पाहिजे. त्यावेळेस ती किंमत एक्सची, त्यावेळेस ती किंमत वायची. एक्सच्या शेजारचे, वायच्या शेजारचे. बघा पहिला जो कॉलम आहे तो एक्सचे कोइफिशियंट्स, दुसरा कॉलम आहे तो वायचे कोइफिशियंट्स. हा झाला डी. आणि डी डिटर्मिनंट आहे. कसा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला माहिती आहे स्टुडंट, त्यामुळे त्यात काही विषय नाही. ओके त्यानंतर स्टुडंट आपण चाललो डीएक्स कडे. डीएक्स कोण आहे स्टुडंट, तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय dx इज द डिटर्मिनंट आहे. dx डिटर्मिनंट आहे स्टुडंट. ओके मग त्यामुळे स्टुडंट आपण 2 व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्यात. आता आपल्याला लिहायचंय की त्याच्या आतमध्ये कोणते नंबर्स येणार आहेत. बघून घ्या की पहिला जो कॉलम आहे स्टुडंट तो एक्सचा आहे. एक्स पहिला कॉलम एक्स, दुसरा कॉलम वाय, राईट. पण स्टुडंट की ज्या वेळेस आपण डीएक्स फाइंड करतो त्यावेळेस तिथं तुम्हाला एक्स चे कोइफिशियंट लिहायचे नाहीत. एक्स चे कोइफिशियंट लिहायचे नाहीत. मग कोण लिहायचं, इक्वल साइनच्या अपोजिटचे नंबर्स. इक्वल साइनच्या अपोजिटचे नंबर स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. ते कोण आहे स्टुडंट, C1 C2 म्हणजे या ठिकाणी येणार C1, या ठिकाणी येणार C2. डीएक्स फाइंड करताना एक्स चे कोइफिशियंट लिहिणार नाहीत. डीएक्स फाइंड करताना एक्स चे कोइफिशियंट लिहिणार नाहीत. त्या जागी काय लिहिणार स्टुडंट, तर इक्वलच्या पुढचे जे कॉन्स्टंट नंबर्स आहेत C1 C2 ते ह्या ठिकाणी लिहिणार. आता स्टुडंट जो दुसरा जो आपला कॉलम असतो तो कोण असतो, वाय चे कोइफिशियंट लिहून टाका आहेत. ते कोण आहे स्टुडंट, B1 B1 आणि या ठिकाणी B2. स्टुडंट हा झाला कोण, तर हा झाला डीएक्स. आता आपण जाणार आहेत आणि ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, सेम ही मेथड सॉल्व्ह करण्यासाठी आपण जाणार स्टुडंट आता dy कडे. मग स्टुडंट या ठिकाणी dy इज इक्वल टू डिटर्मिनंट. मग स्टुडंट dy इज इक्वल टू डिटर्मिनंट. आता यामध्ये काय स्टुडंट तुम्हाला माहिती आहे की पहिली जी कोइफिशियंट्स असतात ते एक्सचे असतात, दुसरे जे कोइफिशियंट्स असतात ते वायचे असतात. पण स्टुडंट इथे dy फाइंड करायचं आहे ना, मग स्टुडंट वायचे कोइफिशियंट तुम्ही लिहिणार नाहीत. त्या जागी काय घेणार, मग कॉन्स्टंट नंबर्स. काय घेणार स्टुडंट, त्या जागी तुम्ही कॉन्स्टंट नंबर्स. ओके इक्वल साइनच्या पुढचे ते म्हणजे कॉन्स्टंट नंबर्स. आता dy फाइंड करताना y चे कोएफिशिएंट लिहिणार नाहीत, कॉन्स्टंट नंबर्स लिहिणार. ते म्हणजे स्टुडंट C1 C2. मग इकडे C1 आणि इकडे C2. आता x चे कोएफिशिएंट्स लिहायचेत आपल्याला, ते माहिती आहेत तुम्हाला ऑलरेडी. ते कोण आहे स्टुडंट, A1 A2. मग स्टुडंट या ठिकाणी A1 आणि इकडे A2 म्हणजे dy इज इक्वल तुम्हाला भेटलं स्टुडंट A1 A2 कॉलम मध्ये, C1 C2 कॉलम मध्ये, राईट. मग आता आपल्याकडे d आहे, dx आहे, dy आहे. हे कोण आहेत स्टुडंट, डिटर्मिनंट आहेत. कोण आहेत हे, डिटर्मिनंट. आणि ह्या डिटर्मिनंट पासून स्टुडंट आपण सॉल्व्ह करणार आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय फाइंड करणार स्टुडंट, मग काय सॉल्व्ह करणार, सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणून स्टुडंट त्या मेथडला म्हणलंय डिटर्मिनंट मेथड. आणि स्टुडंट ही जी काय मेथड आहे, ही मेथड मध्ये जे काय फॉर्म्युले आपण यूज करतो ते कोणी सांगितलेत, तर नेम ऑफ द सायंटिस्ट इज क्रॅमर्स रूल. म्हणजे फॉर्म्युले सांगितलेत क्रॅमर्सने. म्हणून स्टुडंट ते जे काही फॉर्म्युले, ते जे काही रूल आहे, त्या रूलला आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. काय म्हणतो, क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल कोणापासून तयार होतो, डी, डीएक्स आणि dy ह्या तिघांपासून स्टुडंट तयार होतो, तो म्हणजे क्रॅमर्स रूल. चला तर स्टुडंट बघूयात काय क्रॅमर्स रूल आहे. मग स्टुडंट क्रॅमर्स रूल असा आहे, पहा व्यवस्थित.
स्टुडंट सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करत असतो म्हणजे काय फाइंड करत असतो? व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. व्हॅल्यू ऑफ कुणाची व्हॅल्यू स्टुडंट आपण फाइंड करतो? व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो. आपल्या इक्वेशन्स मध्ये इक्वेशन 1 मध्ये व्हेरिएबल कोण आहे आता? एक्स अँड वाय. सो म्हणजे स्टुडंट आता आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहेत? एक्स आणि वाय ची. करेक्ट आहे. मग स्टुडंट आता क्रॅमर्स रूल ऍक्च्युली काय आहे? ओके, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू स्टुडंट आपल्याला फाइंड करायची आणि मग फॉर्म्युला पण क्रॅमर्स रूलचा तसाच आहे, बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल काय लक्ष द्या? क्रॅमर्स रूल काय? एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. बघा एक्स इज इक्वल टू काय? dx अपॉन डी. अँड स्टुडंट y इज इक्वल टू काय? तर dy बाय डी. y इज इक्वल टू dy बाय डी. म्हणजे x इज इक्वल टू dx बाय डी, y इज इक्वल टू dy बाय डी. बघा परत म्हणा, तुम्ही म्हणा माझ्या माग म्हणा, x इक्वल टू dx बाय डी, dx बाय डी, dx बाय डी. y इक्वल टू dy बाय डी, dy बाय डी, dy बाय डी, dy बाय डी, dy बाय डी. y इज इक्वल टू dy बाय डी, y 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 इक्वल टू dy बाय डी, x इक्वल टू dx बाय डी, x इक्वल टू dx बाय डी, x इक्वल टू dx बाय डी. एक्झॅक्टली राईट स्टुडंट. वाह, व्हेरी नाईस. चला तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे स्टुडंट की ज्यावेळेस आपण डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करणार आहेत सायमल्टेनियस इक्वेशन, त्यामध्ये आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. एक्स इक्वल टू dx बाय डी, y इक्वल टू dy बाय डी. आणि dx कसा फाइंड करणार या ठिकाणी माहिती, dy कसा फाइंड करणार या ठिकाणी माहिती, आणि d कसा फाइंड करणार या ठिकाणी माहिती. एक्झॅक्टली राईट स्टुडंट. चला तर आता आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये कशा टाइपचे क्वेश्चन्स आहेत? प्रॅक्टिस सेट मध्ये स्टुडंट आपल्याला अशा टाइपचे क्वेश्चन्स आहेत की तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. तुम्हाला येतोय स्टुडंट? पहिले हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन करा, इकडे झाला डिटर्मिनंट. ओके, अशा पद्धतीने स्टुडंट तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. आणि आपल्याला सेकंड क्वेश्चन असा आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा बाय क्रॅमर्स रूल मेथड, बाय युजिंग द क्रॅमर्स रूल. बट स्टुडंट दॅट मेथड इज द डिटर्मिनंट मेथड. पण त्या मेथडचं नाव काय स्टुडंट? डिटर्मिनंट मेथड. आणि त्या मेथड मध्ये आपल्याला काय करायचं? डी फाइंड करायचं, dx फाइंड करायचं, dy फाइंड करायचं. हे तिघ फाइंड करायचे, म्हणायचं क्रॅमर्स रूल, हे दोन फॉर्म्युले वापरायचे, याची किंमत टाकायची, याची किंमत टाकायची, डिव्हिजन करायचं, येणार आन्सर आपलं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू फाइंड करत असताना dy ची व्हॅल्यू टाकायची, डी ची व्हॅल्यू टाकायची, डिव्हिजन करायचं, आणि येणार आन्सर ते वायचं. झालं, मस्तपैकी नाव टाकायचं, आन्सर सोल्युशन इज, लिहायची व्हॅल्यू एक्स ची, लिहायची व्हॅल्यू वाय ची, संपलं. एक्झॅक्टली करेक्ट स्टुडंट. चला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. पण स्टुडंट प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 शिकण्याच्या आधी की यावर स्टुडंट आपल्याकडे ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. दोन ऍक्टिव्हिटी आहेत, चला बघूयात. हॅलो स्टुडंट, वी लर्न टुडे द न्यू टॉपिक. द नेम ऑफ द टॉपिक इज द डिटर्मिनंट. Student, our chapter is linear equation into variable. It contain new topic is the student determinant. We have to learn what is mean by determinant actually. Now students see here. A, B, C, D. A, B, C, D. काय थे? ABCD तुम्हाला वाटत असेल स्टुडंट, these are the alphabets from the ABCD. But student, we take A, B, C, D are here the any numbers. A, B, C, D are any 4 numbers. Student, हे ABCD कोणतेही 4 नंबर्स आहेत. पण आता यांच्यापासून आपल्याला स्टुडंट डिटर्मिनंट तयार करायचा आहे. नंबर पासून डिटर्मिनंट तयार होत असतो. कसा दिसतो आपल्याला डिटर्मिनंट बघून घ्या. A, B, C, D. We can arrange these numbers in the columns and rows. Students see here, this is the row. Horizontal line is the row. Student is a horizontal. It is a horizontal. Student is a vertical. This is a vertical. Okay. Student, अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं अरेंजमेंट करायचंय. कोणते पण नंबर्स आहेत हे. Rows. Horizontal are rows. So student, these two are the rows and student vertical is the column. Student हे columns आहेत. किती rows आहेत स्टुडंट या ठिकाणी? 2 rows आहेत.
ओके, किती कॉलम्स आहेत स्टुडंट? 2 कॉलम्स आहेत. म्हणजे 2 रोज अँड 2 कॉलम्स आर हिअर. आणि स्टुडंट 10th स्टँडर्डला शिकत असताना आपल्याला 2 रोज आणि 2 कॉलमचा स्टडी आहे. 2 रोज आणि 2 कॉलमचा स्टडी आपल्याला स्टुडंट 10th स्टँडर्डला आहे. 3 रोज अँड 3 कॉलमचा स्टडी आपल्याला 11th स्टँडर्डला आहे. ओके, चला तर मग स्टुडंट आपण याबद्दल बघूयात. काय डिटर्मिनंट? वी टेक एनी 4 नंबर्स, arrange in the rows and the columns, but student there we want the 2 vertical lines. Means student like this: A, okay, C, B, D. A, B, C, D. स्टुडंट अशा पद्धतीने स्टुडंट आपण याला अरेंज केलंय. दिस 2 vertical lines represent the determinant. हे आतमध्ये स्टुडंट 4 नंबर आपल्याला रोज आणि कॉलम्स मध्ये आपल्याला अरेंजमेंट करायचे, पण स्टुडंट ते अरेंजमेंट केल्यानंतर अशा 2 व्हर्टिकल लाईन्स देखील आपल्याला द्यायच्यात. आणि स्टुडंट ह्या 2 व्हर्टिकल लाईन्स रिप्रेझेंट ॲज अ डिटर्मिनंट. ओके स्टुडंट, दिस डिटर्मिनंट नेम ॲज, ओके, ह्याला आपण डी नाव दिले. डी इज अ फर्स्ट लेटर ऑफ द डिटर्मिनंट वर्ड, सो हेअर इज अ डी. बट डिटर्मिनंटला आपण कॅपिटल लेटर्स कोणतेही नाव देऊ शकतो. ए, बी, सी, डी, पी, क्यू, आर, म्हणजे तुम्हाला वाटेल ते द्या, पण स्टुडंट कॅपिटल लेटर मध्ये नाव द्या. कशामध्ये द्या नाव? कॅपिटल लेटर मध्ये नाव द्या. सो डी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए, बी, सी, डी अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे काय असतं तुम्हाला समजून गेलं की 4 नंबर्स आहेत की त्यांना तुम्ही रोज आणि कॉलम्स मध्ये अरेंजमेंट केले. अँड स्टुडंट दॅट इज द डिटर्मिनंट. आता स्टुडंट ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करणार कसं? ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करणार कसं? आणि स्टुडंट हा डिटर्मिनंट आहे म्हणजे नेमकं काय आहे? ओके, हे पण खूप महत्वाचा स्टडी आहे. पण स्टुडंट आता 10th स्टँडर्डला फक्त एवढं लक्षात घ्या, ह्याला सॉल्व्ह आपण कसं करणार. ठीक आहे, ओके, इक्वल टू सॉल्व्ह करण्याची मेथड स्टुडंट लक्षात घ्या की ए आणि डी. बघा कोणती पेअर घेतली स्टुडंट, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ए आणि डी स्टुडंट. ओके, ए आणि डी याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ए आणि डी पहिल्यांदा याच मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचंय. ए आणि डी करा. ए इंटू डी, जर ए इंटू डी एडी, जर स्टुडंट ए च्या जागेवर जर 2 असेल आणि डी च्या जागेवर जर 3 असेल तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन 6 आलं असतं, कारण 2 3 जा 6. करेक्ट. पण ए आणि डी चं मल्टिप्लाय करू शकत नाही बिकॉज दीज आर द व्हेरिएबल्स. ओके, सो यांचं मल्टिप्लिकेशन असंच येणार. ए इंटू डी म्हणजे एडी मायनस स्टुडंट बी इंटू सी. आता ह्या दोघांचं मल्टिप्लाय बी इंटू सी इज अ बीसी. बी इंटू सी बीसी. सो डी इज इक्वल टू एडी मायनस बीसी. समजून गेले स्टुडंट? आता एडी हा काही नंबर आहे स्टुडंट हा, पण आता एक्झाम्पल नंबर नाहीये, म्हणजे 16 15 असं नाहीये. त्यामुळे स्टुडंट याचा सबट्रॅक्शन आपल्याला करता येणार नाही. पण अशा पद्धतीने स्टुडंट आपल्याला सॉल्व्ह करायचंय. चला तर स्टुडंट याचं एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज बी एक्झाम्पल्स. ओके, वी टेक वन एक्झाम्पल स्टुडंट. हिअर बी इज अ डिटर्मिनंट. Here are the numbers 2, 3, 4 and 1. Okay, so student is equal to, how we solve it student? Do the multiplication of these two first. 2 into 1. Okay, minus student आता ह्या दोघांचं मल्टिप्लाय 4 into 3 12. So 2 into 1 is a 2 and minus this is a 12. So student 2 minus 12 is a minus 10. So student it is a value of B. And student this is the determinant. B is equal to minus 10 is the value of the determinant. पण स्टुडंट मला ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं आहे की सर आपण हे सॉल्व्ह करत असतो, आपल्याला लास्टला आन्सर भेटतं B is equal to minus 10. हे आन्सर काय आहे स्टुडंट आपल्याकडे? हे आन्सर काय आहे? हे पेन्सिल आहे, पेन आहे, ट्रायंगल आहे, काय आहे स्टुडंट? तर सगळ्यांना सांगण्यात येत आहे हे जे आन्सर येतं ते असतं एरिया ऑफ पॅरेलेलोग्रॅम. काय असतं स्टुडंट? एरिया ऑफ द पॅरेलोग्रॅम. म्हणजे स्टुडंट दिस आन्सर काय असतं? डिटर्मिनंटचं आन्सर काय असतं? तर स्टुडंट एरिया ऑफ पॅरेलोग्रॅम. स्टुडंट 10th स्टँडर्डला तुम्हाला हे कोण सांगणार नाही, पण जे स्टुडंट मॅथमॅटिक्स मध्ये पुढे जाणार आहेत की ज्यांना IIT करायचंय त्यांना
ज्यांना सीईटी करायचंय, इंजिनिअरिंग करायचंय, टॉप कॉलेजमधून करायचंय महाराष्ट्रामधल्या, तर स्टुडंट त्यांनी आतापासून या गोष्टी लक्षात ठेवा की डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असतो म्हणजे ते दुसरं तिसरं काही नसून स्टुडंट ते असतं एरिया ऑफ द पॅरलोग्रॅम. काय असतं स्टुडंट? एरिया ऑफ द पॅरलोग्रॅम. वा. आणि स्टुडंट सॉल्व्ह कसं करायचंय बघा. पहिल्यांदा हेच मल्टिप्लिकेशन आधी करायचंय. हे मल्टिप्लिकेशन आधी मायनस नंतर हे मल्टिप्लिकेशन. जे आन्सर येतं स्टुडंट ते असतं एरिया ऑफ द पॅरलोग्रॅम. ओके. नाव स्टुडंट अशा टाइपचे एक्झाम्पल भरपूर सगळे आपल्या प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मध्ये आहेत. पण स्टुडंट थेरीचा पार्ट आपण बघतोय त्यामुळे पुढे जाऊयात. आता स्टुडंट की हे जे डिटर्मिनंट आहे की याचा डिटर्मिनंटचा उपयोग करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे स्टुडंट सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस स्टुडंट जे इक्वेशन्स आपण कशाने सोडवले आता आधी ग्राफिकल मेथडने स्टुडंट आपण सोडवले आहेत. 10th स्टँडर्डला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी स्टुडंट मेनली 2 मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड ती म्हणजे ग्राफिकल मेथड की जी स्टुडंट आपली झाली. ग्राफिकल मेथड स्टुडंट आपण शिकवली आपली झाली तुम्हाला परफेक्ट येते. आणि स्टुडंट सेकंड मेथड म्हणजे डिटर्मिनंट मेथड. ओके. तर स्टुडंट ही डिटर्मिनंट मेथड जी आहे त्या मेथड मध्येच आपण यूज करतो तो म्हणजे क्रॅमर्स रूल. पाहून घ्या स्टुडंट. बरेच जण असे म्हणतात की ह्या मेथडला क्रॅमर्स रूल मेथड नाव आहे पण स्टुडंट ती मेथडचं नाव खरं डिटर्मिनंट मेथड आहे आणि त्या डिटर्मिनंट मेथड मध्ये क्रॅमर्सचे फॉर्म्युले वापरतो म्हणून त्याला म्हणायचं आपण क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल यूज करतो पण ऍक्च्युअली स्टुडंट नेम ऑफ द मेथड इज द डिटर्मिनंट मेथड. आता या डिटर्मिनंट मेथडची प्रोसेस कशी आहे त्या डिटर्मिनंट मेथड मध्ये काय वापरतात ते आपल्याला पाहायचं आहे. लेट्स नाव स्टुडंट बघा काय पाहणार आहेत स्टुडंट. चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करा. लेट a1x प्लस b1y इक्वल टू c1. बघा a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. एनी जनरल लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. जनरल का बोललो स्टुडंट? a1 b1 c1 हे नंबर्स आहेत पण तिथे त्या जागी तुम्हाला असे कॉन्स्टंट दिलेत. हे स्पेसिफिक सांगता येत नाही म्हणून. ओके. a2x प्लस b2y is equal to c2. Student, this is the equation number 1. Equation 1 and equation 2. Okay. a1x plus b1y equal to c1. a2x plus b2y is equal to c2. आता स्टुडंट की आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे डिटर्मिनंट मेथडने त्यामध्ये यूज करायचे क्रॅमर्स रूल. ओके. तर यापासून आपल्याला डिटर्मिनंट मेथडने जर सॉल्व्ह करायचे स्टुडंट एक्झाम्पल तर आपल्याला 3 गोष्टींची स्टुडंट आवश्यकता लागते ते म्हणजे आपल्याला माहिती असावा लागतो डी. आपल्याला माहिती असावा लागतो स्टुडंट डीएक्स. आपल्याला माहिती असावा लागतो स्टुडंट डीवाय. ओके. स्टुडंट आपल्या इक्वेशन्स मध्ये एक्स आहे म्हणून डीएक्स. आपल्या इक्वेशन मध्ये वाय आहे म्हणून डीवाय. ओके. आता एक लक्षात घ्या ऍक्च्युली डी काय आहे, ऍक्च्युली डीएक्स काय आहे आणि ऍक्च्युली डीवाय काय आहे. हे तिघ पण स्टुडंट कोण आहेत तर तिघ सुद्धा डिटर्मिनंट आहेत. तिघ कोण आहेत स्टुडंट? तिघ पण स्टुडंट डिटर्मिनंट आहेत. पण आता डिटर्मिनंट लिहिणार कसे? मग एक लक्षात घ्या डी. डी लिहून दाखवतोय स्टुडंट तुम्हाला. डी इज द डिटर्मिनंट. मग डी कसा स्टुडंट बघून घ्या. एक्स चे कोएफिशियंट्स a1 आणि a2. एक्स चे कोएफिशियंट्स a1 a2 म्हणजे स्टुडंट इथे येणार a1 इकडे येणार a2. बघा a1 a2. स्टुडंट y चे कोएफिशियंट b1 b2. b1 आणि b2 म्हणजे स्टुडंट की हे कोण आहेत लक्षात आला असेल तुमच्या आता. हे आहेत कोएफिशियंट ऑफ एक्स. स्टुडंट हे कोण आहेत कोएफिशियंट ऑफ वाय. कोएफिशियंट ऑफ एक्स अँड कोएफिशियंट ऑफ वाय हे म्हणजे डी स्टुडंट. पण तुम्ही जरूर लक्ष द्यायचे स्टुडंट की एक्सच्या खाली एक्स पाहिजे वायच्या खाली वाय पाहिजे. त्यावेळेस ती किंमत एक्सची त्यावेळेस ती किंमत वायची. एक्सच्या शेजारचे वायच्या शेजारचे. बघा पहिला जो कॉलम आहे तो एक्सचे कोएफिशियंट्स, दुसरा कॉलम आहे तो वायचे कोएफिशियंट्स. हा झाला डी. आणि डी डिटर्मिनंट आहे. कसा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला माहिती आहे स्टुडंट त्यामुळे त्यात काही विषय नाही. ओके. त्यानंतर स्टुडंट आपण चाललो डीएक्स कडे. डीएक्स कोण आहे स्टुडंट? तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय डीएक्स इज द डिटर्मिनंट आहे. डीएक्स डिटर्मिनंट आहे स्टुडंट. ओके.
मग त्यामुळे स्टुडंट आपण 2 व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ केल्यात. आता आपल्याला लिहायचंय की त्याच्या आतमध्ये कोणते नंबर्स येणार आहेत बघून घ्या. की पहिला जो कॉलम आहे स्टुडंट तो एक्सचा आहे. एक्स पहिला कॉलम एक्स, दुसरा कॉलम वाय, राईट. पण स्टुडंट की ज्या वेळेस आपण डीएक्स फाइंड करतो त्यावेळेस तिथं तुम्हाला एक्सचे कोएफिशिएंट लिहायचे नाहीत. एक्सचे कोएफिशिएंट लिहायचे नाहीत. मग कोण लिहायचं? इक्वल साइनच्या अपोजिटचे नंबर्स. इक्वल साइनच्या अपोजिटचे नंबर स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. ते कोण आहे स्टुडंट? C1 C2 म्हणजे या ठिकाणी येणार C1, या ठिकाणी येणार C2. डीएक्स फाइंड करताना एक्सचे कोएफिशिएंट लिहिणार नाहीत. डीएक्स फाइंड करताना एक्सचे कोएफिशिएंट लिहिणार नाहीत. त्या जागी काय लिहिणार स्टुडंट? तर इक्वलच्या पुढचे जे कॉन्स्टंट नंबर्स आहेत C1 C2 ते ह्या ठिकाणी लिहिणार. आता स्टुडंट दुसरा जो आपला कॉलम असतो तो कोण असतो? वायचे कोएफिशिएंट लिहून टाका आहेत ते. कोण आहे स्टुडंट? B1 B2. B1 आणि या ठिकाणी B2. स्टुडंट हा झाला कोण? तर हा झाला डीएक्स. आता आपण जाणार आहेत आणि ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? सेम ही मेथड सॉल्व्ह करण्यासाठी आपण जाणार स्टुडंट आता dy कडे. मग स्टुडंट या ठिकाणी dy इज इक्वल टू डिटर्मिनंट. मग स्टुडंट dy इज इक्वल टू डिटर्मिनंट. आता यामध्ये काय स्टुडंट तुम्हाला माहिती आहे की पहिली जी कोएफिशिएंट्स असतात ते एक्सचे असतात, दुसरे जे कोएफिशिएंट्स असतात ते वायचे असतात. पण स्टुडंट इथे dy फाइंड करायचं आहे ना, मग स्टुडंट वायचे कोएफिशिएंट तुम्ही लिहिणार नाहीत. त्या जागी काय घेणार? मग कॉन्स्टंट नंबर्स. काय घेणार स्टुडंट? त्या जागी तुम्ही कॉन्स्टंट नंबर्स. ओके. इक्वल साइनच्या पुढचे ते म्हणजे कॉन्स्टंट नंबर्स. आता dy फाइंड करताना वायचे कोएफिशिएंट लिहिणार नाहीत, कॉन्स्टंट नंबर्स लिहिणार. ते म्हणजे स्टुडंट C1 C2. मग इकडे C1 आणि इकडे C2. आता एक्सचे कोएफिशिएंट्स लिहायचे आपल्याला ते माहिती आहेत तुम्हाला ऑलरेडी. ते कोण आहे स्टुडंट? A1 A2. मग स्टुडंट या ठिकाणी A1 आणि इकडे A2 म्हणजे dy इज इक्वल तुम्हाला भेटलं स्टुडंट A1 A2 कॉलम मध्ये, C1 C2 कॉलम मध्ये, राईट. मग आता आपल्याकडे d आहे, dx आहे, dy आहे. हे कोण आहेत स्टुडंट? डिटर्मिनंट आहेत. कोण आहेत हे? डिटर्मिनंट. आणि ह्या डिटर्मिनंट पासून स्टुडंट आपण सॉल्व्ह करणार आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय फाइंड करणार स्टुडंट? मग काय सॉल्व्ह करणार? सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणून स्टुडंट त्या मेथडला म्हणलंय डिटर्मिनंट मेथड. आणि स्टुडंट ही जी काय मेथड आहे ही मेथड मध्ये जे काय फॉर्म्युले आपण यूज करतो ते कोणी सांगितले? तर नेम ऑफ द सायंटिस्ट इज क्रॅमर्स रूल. म्हणजे फॉर्म्युले सांगितलेत क्रॅमर्सने. म्हणून स्टुडंट ते जे काही फॉर्म्युले ते जे काही रूल आहे त्या रूलला आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. काय म्हणतो? क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल कोणापासून तयार होतो? dx आणि dy ह्या तिघांपासून स्टुडंट तयार होतो. तो म्हणजे क्रॅमर्स रूल. चला तर स्टुडंट बघूयात काय क्रॅमर्स रूल आहे. मग स्टुडंट क्रॅमर्स रूल असा आहे, पहा व्यवस्थित. स्टुडंट सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करत असतो म्हणजे काय फाइंड करत असतो? व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. व्हॅल्यू ऑफ कुणाची व्हॅल्यू स्टुडंट आपण फाइंड करतो? व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो. आपल्या इक्वेशन्स मध्ये इक्वेशन 1 मध्ये व्हेरिएबल कोण आहे? आता एक्स अँड वाय. सो म्हणजे स्टुडंट आता आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड करणार आहेत? एक्स आणि वाय ची. करेक्ट आहे. मग स्टुडंट आता क्रॅमर्स रूल ऍक्च्युअली काय? ओके. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू स्टुडंट आपल्याला फाइंड करायची आणि मग फॉर्म्युला पण क्रॅमर्स रूलचा तसाच आहे, बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल काय? लक्ष द्या. क्रॅमर्स रूल काय? एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. बघा एक्स इज इक्वल टू काय? dx अपॉन डी. अँड स्टुडंट वाय इज इक्वल टू काय? तर dy बाय डी. y इज इक्वल टू dy बाय डी. म्हणजे x इज इक्वल टू dx बाय डी, y इज इक्वल टू dy बाय डी. बघा परत म्हणा, तुम्ही म्हणा माझ्या माग म्हणा. x इक्वल टू dx बाय डी, dx बाय डी, dx बाय डी. y इक्वल टू dy बाय डी, dy बाय डी, dy बाय डी, dy बाय डी, dy बाय डी. y इज इक्वल टू dy बाय डी, y 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 इक्वल टू dy बाय डी, x इक्वल टू dx बाय डी, x इक्वल टू dx बाय डी, x इक्वल टू dx बाय डी. एक्झॅक्टली राईट स्टुडंट. वाह, व्हेरी नाईस. चला तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे स्टुडंट की ज्यावेळेस आपण डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करणार आहेत सायमल्टेनियस इक्वेशन त्यामध्ये आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. x इक्वल टू dx बाय डी, y इक्वल टू dy बाय डी. आणि dx कसा फाइंड करणार? या ठिकाणी माहिती.
डीवाय कसा फाइंड करणार या ठिकाणी माहिती आहे, आणि डी कसा फाइंड करणार या ठिकाणी माहिती आहे. एक्झॅक्टली राईट स्टुडंट. चला तर आता आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेटमध्ये स्टुडंट आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत की तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. तुम्हाला येतोय स्टुडंट, पहिले हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन करा, इकडे झाला डिटर्मिनंट. ओके, अशा पद्धतीने स्टुडंट तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. आणि आपल्याला सेकंड क्वेश्चन असा आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा बाय क्रॅमर्स रूल मेथड, बाय युजिंग द क्रॅमर्स रूल. बट स्टुडंट दॅट मेथड इज द डिटर्मिनंट मेथड. पण त्या मेथडचं नाव काय स्टुडंट, डिटर्मिनंट मेथड. आणि त्या मेथड मध्ये आपल्याला काय करायचं, डी फाइंड करायचं, डीएक्स फाइंड करायचं, डीवाय फाइंड करायचं. हे तिघं फाइंड करायचे, म्हणायचं क्रॅमर्स रूल, हे दोन फॉर्म्युले वापरायचे, याची किंमत टाकायची, याची किंमत टाकायची, डिव्हिजन करायचं, येणार आन्सर आपलं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू फाइंड करत असताना डी वाय ची व्हॅल्यू टाकायची, डी ची व्हॅल्यू टाकायची, डिव्हिजन करायचं, आणि येणार आन्सर ते वायचं. झालं, मस्तपैकी नाव टाकायचं, आन्सर सोल्युशन इज, लिहायची व्हॅल्यू एक्स ची, लिहायची व्हॅल्यू वाय ची, संपलं. एक्झॅक्टली करेक्ट स्टुडंट. चला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. पण स्टुडंट प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 शिकण्याच्या आधी की यावर स्टुडंट आपल्याकडे ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. 2 ऍक्टिव्हिटी चला बघूयात.